देवाचं लेकरू आहे, पांडुरंग आपला बाप आहे, रुक्मिणी आपली आई आहे, तिथे डोकं लावायचं नाही. आता त्याचा आपण लेकरू आहे, ही उलटी ओवी सांगणार बघा. आपण लेकरू नाही, आपण त्याचा अंश आहे. मग वंश जीवलं. आपण सगळेजण देवाचा अंश, पण आपण देव नाही का? ज्ञान नाही. काय कळत आहे लोकांना? पुढे सांगा. कळत नाही, हे कळत नाही. काय कळत? काय शिकून केलं? एम ए काय एम ए? रिटायर झाले, काही परमनंट झाले, काहींचे पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही 10 लाख भरले तर 3,000 घेतात. अख्खं गाव सर म्हणते त्याला. काही जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले. तुम्हाला सांग, अरे नोकरी लागायला जेवढे भरले तेवढी पेन्शन सुद्धा नाही तुम्हाला. MSc PhD माणसं या लोकांनी 6,000 रुपये महिन्यानं प्राध्यापक म्हणून वापरली. गुलाम करून टाकलं तुम्हाला या लोकांनी, गुलाम. आणि तुम्ही इतके गुलाम झाले का आपण म्हणतो 150 वर्ष गुलामगिरी होती. आणि मग इतिहास लोकांना सांगतो का आम्ही 150 वर्ष गुलामगिरीत काढले. आजही तुमच्याकडे काय काय? ज्याने नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करावा लागतो. विरोधी पक्षाच्या गाडीत जरी बसला सस्पेंड. बरं, तो एकट्यानंच बटन दाबलं पाहिजे असं नाही, अख्ख्या खानदानीनं बटन दाबलं पाहिजे. संपलेला समाज महाराज. आता ही माझ्या समोरची बसलेच नाही, खालीवर सगळी. ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे, म्हणजे संपलेली माणसं. लाचार समाज तयार झाला की धर्म आपोआप उडतो. आपोआप स्वतः देवानं ओवी तयार केली 4थ्या अध्यायात. मी दैत्याची कुळे नाशी, मी साधूचा मान घेऊशी, आणि मग मी होऊन अवतरे. आज आम्हाला पदवी ठरेल पण स्वाभिमान नाही. 42 वर्ष वय झाले, आमचं 6,000 रुपये पगार आहे. तू बायको करणार कवा, बंगला बांधणार कवा, आणि नातू पाहणार कवा? तुला नातू पाहायचंय का? ते त्यात श्रद्धांजली व्हायची. तुला करायचं काय? गुलाम झाला समाज. पुढे सांगतो तुम्हाला, आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे, हे रक्तच लोक विसरून गेले. काय झालंय गावठी भाषेत? कांडा समाज तयार झालाय. कांडा समाजाला हे लोकांनी कांड करून टाकलं. महाराज, तुमच्या घरातला एक माणूस डिग्रीत लावला तर तुमचा अख्खा वाडा बोलत नाही. तुमच्या वाड्यातली एक बाई अंगणवाडीत लावली तर तुमचं अख्खं गाव बोलत नाही. तुम्हाला गुलाम केलं ह्या लोकांनी, गुलाम. तुमचा एक बऱ्या शिक्षक केला का अख्खा वाडा बोलत नाही. गावातून 3 लोक कारखान्यात लावले का अख्खं गाव दुखत नाही. तुमचा वापर करून घेतला त्यांनी. तुम्ही कसे माहिती का? यूज अँड थ्रू. सीझन आला का तुमच्या जवळ करायचं. आता 24 आलाय ना, मग 23 ला थोडी शिबिर, बोकड्याचं शिबिर, शिळीचं शिबिर, कुठे नाडी लावायची लोक, म्हाताऱ्या मुली आणायचं शिबिर. आणि 24चा गाव झाला का 29 पर्यंत उलथा. तुम्ही मरणार. तुम्ही खरे गुलाम आहात. आपण म्हणतोय गुलामगिरी तेव्हा होती, त्याच्यापेक्षा दुप्पट गुलामगिरी नाही. शाळेत जायचं 6 महिने, माझा प्रचारच करायचा, करावं लागेल. नको जायचं सही कर. नाही, तुम्हाला वापरून घेतलं या लोकांनी, वापरून. आणि सत्य लोकांना कळू आहे. इंद्रिकर बिंडक आहे, मान्य आहे, पण खरं आहे. आता लागला करंट. आपण लागला या मापात राहिले का करंटच लागेल तुम्हाला. आपल्याला ज्ञान नाही, इथं आलं आपण. आता ज्ञान का नाही त्याचं उत्तर अभंगात येईल. आता करंट लागला तुम्हाला. आपण सगळीजण एका देवाची लेकरं आहेत. आपला बाप पांडुरंग आहे, आपली आई रुक्मिणी आहे. आता 3 वाक्य सांगतो आणि पुढे सरकवतो. तुम्ही गरीब आहात तेव्हा तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही भीक मागा, दारू पिऊन पडा, जुगार खेळा, आकडे लावा, मटके खेळा, जीवनाची बरबादी करा,
तुम्हाला दुश्मन नाही. तुमचं चांगलं झालं दुश्मन उठले. माल काढून कटाकच प्या, माल घालून फक्त मोटरसायकल घ्या, शत्रू उठले. जमीन विका, दळण विकून दारू देणारी लोक आहेत. दळण विकून दळायला गेला, दळणच विकलं, बायको पिठलं करून बसली. आला तरी त्याला लोक म्हणतात का काल गावात दिसले नाही. एवढं मार्केट आहे नारायकांना. आता पुढे सर्व गावठी पाहिजे. हलकटाला शत्रू नसतात. तुम्ही चांगले वागले तर शत्रू आहे. तुम्ही नोकरी करू नका, नुसते गावात बोंबलं हिंडा, शत्रू नाही तुम्हाला. लग्नात नाचा, सभेत वड्यासाठी हिंडा, एकच वडा हिरवड हिंडा, तीन बाकरीची सभा तीन वडा इतका गुलाम शेतीच खराब झाली. हिंडा, तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही फक्त नोकरी लागा आणि फक्त मामाच्या पोरीला नाही म्हणा. शत्रू मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईल, पण त्याला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करी, पण ते करणार नाही. पेटवा चांगलं वागलं तर शत्रू उठले. फायनल झालं. हे क्रिकेटची वाक्य ना, एक आध्यात्मी नाही. हे झोपायच्या खोलीत येऊन ठेवायचे आणि घरी गेलो रोज वाचायचे. उठला, चांगलं केलं, शत्रू वाईट झालं, शत्रू फायनल झालं. फायनल झालं. दुसरं वाक्य बघ ना, शत्रू कधीच बाहेरचे नसतात. एक घरातले, 2 भाऊकीतले. भाऊकीले नारायण भाऊबंद आहे, अशी खपाखप नेले पाहिजे. खपाखप नाही. नालायक आवलादी जिवंतपणे नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने लोक घरचेच 5 पोर का होऊन द्यायचे. नको पण ना राम राम आपली स्टोरी विचार रे मालक. हो, मोठ्याचं उदाहरण ऐका. विभीषणाला शत्रू सक्का भाऊच होता आणि कृष्णाला शत्रू सक्का मामा. आता उलटा ऐका. आपण बाहेर आल्यावर शत्रू आहे. कृष्णाला जन्माला यायच्या अगोदर शत्रू होते आणि शत्रू कधीच बाहेरचे नसतात. भाऊ किती भाऊबन भाऊबन पाहुणे. महिला म्हणलं फायनल झाला आजपासून शेजारच्या बाईला चहा नाही. पण हे सांगायचं बाई मी इंद्रिय कीर्तन ऐकलं, मला देऊ दे शिवाय ना आयुष्य शिवाय. कारण शेजारची बाई इतक्या विचित्र आहे. आपला चहा घेतात, माहिती आपली काढून घेतात आणि शेजारी जाऊन दुखात आहेत. आणि वरून ती म्हणती मलाही माहित नव्हतं. तुम्हाला हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. दुसऱ्याची बाई दुसऱ्या बाईचं ऐकलं तर ब्रह्मांड नायकाला वनवासाला जावं लागेल. तुम्ही खेळ समजू नका. काही तर हे पोथ्या वाचणार पोथ्यावर फट्या वाचल्या, नाही तर काही रामावर इतकं प्रेम होतं मला तर राम गादीवर बसणार तर स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा हार काही दिला होता. फक्त ती बाई भेटली चहा पाजणारी. रामायण उलट बघून टाकला. उलट नाही, आज राजाचा मुलगा सुद्धा पुत्र शोकाने नेला मला. आणि ब्रह्मांड नायकाची बायको वल्कलेने सुन वनवासाला गेली. पहिलं म्हटलं पाया पडतो तुमच्या घरोघर मातीच्या चुली. बांधणं आपल्या घरात प्रत्येकाच्या आहेत. आपल्या घरातल्या गोष्टी शेजारी कधी सांगू नका सांगू नका. नाही, कारण शेजारच्यांना ती संधी आहे. त्या संधीचं ते सोनं केल्याशिवाय सांगायचं काय असेल. हे बघ त्या भांड्याला भांड लागणार बरोबर, ते काही कौतुक नाही. शत्रू कधीच बाहेर. शत्रू तुम्ही चांगले वागले तर शत्रू आहे. 2 शत्रू कधीच बाहेरचे नसतात. आणि 3
जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित आहे, चुकीच आहे. लोक बापाला मानिला तुला काल मानते. लोकांनी बाप लाईट बंद करून हल्ला तुझ्या वाचून काय करायचं. लोक म्हणतात जनतेत आमचं प्रेम आहे, तुझ्या मेंदूत पाहिजे हे प्रेम बिम काहीच नाही. काही पोरं म्हणतात की पोरगी माझ्यावर प्रेम करते, मेंदू चेक करतो. ती प्रेम नाही करीत, ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. अरे नालायका, बॅलन्स तू टाकीतो तिच्या गाडीला, बॅलन्स तू टाकीतो तुझ्या गाडीला, पेट्रोल तू टाकीतो, तिचा ब्युटी पार्लरचा खर्च तू करतो, ती फक्त तुझ्या गाडीवर बसून इंडस्ट्री तू म्हणतो प्रेम करतो. तुला प्रेम कळत होतं, कळत असतं. अरे एक मूर्ख पोरगी येते तुझं एटीएम मोकळं करते, याची तुला लाज वाटत नाही, तू त्याला प्रेम म्हणतो. भिकारी केलं तुला तिने, भिकारी. प्रेम फरक काय गरीबी. आणि तिला घेऊन यायला बाबली कसला, ही पोरगी बाबली कशाला म्हणायची, माझ्या डोळ्यात काय, माझं हृदय खावं काय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे, तिने बाबलीतच सोडून दिला. काय करतो. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी, नो मनी नो लव इज द लाईफ. या जगात फक्त पैसा म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे पैसा. तुमचं काय मत आहे. हे प्रेम बिम ह्या सगळ्या कादंबरी आणि कथांमध्ये शोभत आहे, कृती शोभत नाही, चित्रपटात शोभत आहे. चित्रपटात प्रेम व्हायला टाइमच लागत नाही. नटीची गाडी बिघडवा, 2-3 जण नटीची शेड काढवा, नटाने यावा एवढे ते सवा प्रेम. हे प्रेम बिम काही नाही, ह्या सगळ्या लबाड्या करंट लागलाय ना, तर याच मापात राहायचं. काय नाही, कोणी कोणाची बायको नाही, कोण कोणाचा भाऊ नाही. हे बायका पोरं सगळी भामटे नाही रे, नाही कोणाचे नाही रे, नाही कोणाचे नाही नाही कोणाचे हे बहीण कुणाची, बाब कुणाचा, तोड कुणाची, सखी सोयरे मेरा पाठवर हे 3 वाक्य झोपायच्या खोलीत लिहून ठेवायची, कोणा डोक्याला ताण नाही. आणि ते उठल्या उठल्या वाचायचे. बस मिटले 3. आता पुढे शत्रू बाहेरचे सोडून द्या, त्याचं काय विषय नाही. भाऊ बंद हे कधीतरी एकदा मारणार होते, त्याचा काय विषय नाही. पण आतले शत्रू आपल्याला भजन करून देत नाही. आणि आतमध्ये 16 शत्रू आहेत. खात वाटो का हे बाहेर समजत आहे. भाऊ बंद हे काय त्याचं काय ते आहे नाही ते आहे, ते पण कालही होते ना, आजही आहे, उद्या. पण आतले शत्रू आपल्याला भजन करून देत नाही. आणि आतमध्ये 16 शत्रू आहेत. ऐका, एक एक काम काम उत्तर. इंद्राला डाग लागला काम, चंद्राला डाग लागला काम, वालीचा प्राण गेला काम, रावणाला बाण लागला काम, ब्रह्मदेवाचं वाटोळ झालं काम, विष्णूचं वाटोळ झालं काम, शंकराचं वाटोळ झालं काम. आणि आजही तुम्ही पेपर विकत घ्या, 6 पानामध्ये 3 पानं बलात्कार आहे. अडवले, उडवले, गाठवले, बोकसले, लुटले, हाणले, पळवले, फुस लावून पळवले, फुस फुस फुस. विवाहित बेपत्ता. आणि पुरीचा अभ्यास करा तुम्ही सगळे लोक या 4 वर्षात. पुरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही, कधीच नाही. पूर्वी डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी,
अशा पोरांच्या नादी लागत नाही. पोरीने सध्या विडा उचलला, तीवर भांगरी पोरावर प्रेम करायचं. तीवर भांगरी थोडा गाला खासला, मिशा काढल्या, पोर त्याला बी लागली. आणि पोर काम काय करतय, ही रिवरच्या मोटरी चोरीत, पाईपलाईन चोरीत, किबली चोरीत, लोकांच्या किबली आणि मोटरसायकली चोरीत. ही म्हणती माझ्या डोळ्यात पाय काय नटवा भावनाचा कळत झाला. असण्यावाली गोष्टी नेवण्याचा मालक तळतळी येते मालक. या 4 वर्षात जो बाप कधी रडला नाही तो बाप पोरीने रडवला आहे. आम्ही खरं बोलतो तर आम्ही गोत्या देतो, शिव्या खातो. नाही तर आज आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नव्हता तो बाप पोरीने रडवलाय. जमीन विकली तर बाप रडला नाही, पण पोरगी पडून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो, पोलिसांना सांगतो माझी मुलगी सापडून द्या, देवा माझी मुलगी मला सापडून द्या, माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो डोळ्यातलं पाणी पुसत तुमची मुलगी सापडून देईल. आणि पोलिसांनी मुलगी सापडून आणून बापा पण उभी केली तर तो बाप रडला. आणि रडणारा बाप पोलिसाला म्हणतो माझी जमीन गेली तर जाणार, पण माझी मुलगी मी दुःखी करणार नाही. मुलगी पोलिसाला म्हणते माझा बाप माझा दुश्मन आहे. ही मालिका सांगत नाही, मी तुम्हाला ही गोष्ट सांगत नाही. हे कीर्तनात असलेल्या 50% लोकांच्या कुटुंबातला घटना आहे. ईश्वरासारखा बाप की ज्याला भजन म्हणालं तर पट्टी करून घातला, ज्याला बायकोच्या गळ्यातले दागिने पडले तो बाप पोरीला दुश्मन झालाय. आणि या 4 वर्षात तुम्ही अभ्यास करा, या 4-6 महिन्यात पोरी महाराष्ट्रातल्या पोरांवर प्रेम करीत नाही. पोरीने बाहेरच्या राज्यात सुरुवात केली. इथून पक्षी खेळती पोरगी बाहेरच्या राज्यात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि सगळ्या पडून जाणाऱ्या पोरी अल्पवयीने 13 ते 18. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आज बापच भाऊ जर मुलीचा दुश्मन झाला तर बापाने काय कमावलं आयुष्यात. गरीबाला इज्जत प्रिय असते, इज्जत प्रिय नसते. मुलीची फी भरायची तर त्याला वक्र विकली, मुलीची फी भरायची तर त्याला बायकोच्या गळ्यातले दागिने विकले. आणि त्या पोरगी बंगल्यातून पडून गेल्यात आणि बंगल्या पडून कामाला जातात. खरंय का खोटंय बोला. बंगल्यात राहत होती, भंगार पोरा संघ पडून गेली आणि कांदे लावायच्या चोरीची मुकादम झाली. आणि ती इंद्रिकल शिया देती, प्यार क्या चीज है इंद्रिकल को क्या मालूम है. यार तो अंधा होता है, इंद्रिकल में तो प्यार ही किया नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पडून गेले तर कांदे लावायच्या चोरीच्या मुकादम झाला. प्यार क्या होता है तो रोको फटता है उठतो. प्यार क्या होता है त्याची नाही निवडता निवडो. अरे काम तो कसा आहे माहितीये.
आयुष्य स्वरूप आहे काम. सगळीकडे काय व्हायला काम. बोलायचं नाही कोणी. बोलला तो मेला. ह्या कलियुगात जो खरं बोलेल त्याचा गेम, जो लाल करेल त्याचा भव्य नागरी सत्कार. कलियुगात बोलायचं नाही कोणी. महिलांच्या कपड्यावर कोणी बोलायचं नाही. पोरी पळून गेल्या बोलायचं नाही. नाही नाही नाही. 2200-2300 मुली 4 महिन्यात धर्मांतर करतात. बोलायचं नाही कोणी. बोलायचं. बोलला तो मेलाच. त्याची बातमी, त्याची क्लिप, त्याची पट्टी मेलाच. त्याची सगळ्यात जास्त फरक मी बोलले. अजून बोलतो माझ्या भोवतीला पुढे मी नेलंच नाही काय. आणि पोरीच्या आईला काय वाटत. पोरगी पळून गेलो आहे म्हणजे मला अंदाज आलता. काय बोलायचं. आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगरावर दिसली, तिच्याही म्हणते तिने वनस्पती शास्त्री घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास. काय बोलायचं मला. खरं बोलायचं नाही. आणि जे संस्कृतीचं वाटून झाल्याशिवाय आज 60% बाप पोरी निरडवले. त्याच्यावर तुमचे काय मत. एक काम आता हे झालं का शिकू. 2 क्रोध आणि पाया पडतो राग आकडा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. पण त्याची फळं वाईट आहे. येडे होऊ नका. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन समजा 5-6 लाख देतो इंद्रिकर बोकस. तू बघशील इंद्रिकर मध्ये काय एक झापली तरी. पण ते 5 लाख खर्चायचे का. दोघांची मारामारी झाली. शेतीच्या बांधावरून एक मिळाला आणि एक आत गेला. वावर नांगरायचं कोणी. मिळाला तो उठत नाही ना. आत गेला तो बाहेर. काय दोघांची मारामारी झाली. लोक पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी दोघांच्या एक कानफाटी केली. 50,000 घेतले. म्हणला परत असं करू नका. आता एक कानफाटीत करत नाही तरी तो म्हणतो 50 गेले पण माहिती नाही राहू दे. आता काय बोलायचं. राग आता हे हसण्यावाली गोष्टी मिळाला का. 2 मिनिटाचा राग जिंदगी संपू शकतो. आणि 2 मिनिटं राग आकाळला तर माणूस देव होऊ शकतो. आणि रागाच्या भरात केलेला गुन्हा नंतर पश्चातापात रूपांतर होतं. कशाला म्हणतात. काय संग नाही. कोणासाठी तरुण पोरं घाला किंवा विशिष्ट तरुण पोरं हे दंगली बिंगलीच्या नफड्यात पडू नका. तुम्हाला भविष्य आहे. ही लोक तुम्हाला सीझन पुरतं वापरून घेतील आणि सोडून देतील. तुम्ही आयुष्यातून उखडाल. आज कोणतंही काम करायला चारित्र्य सर्टिफिकेट लागतं. पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. MPSC ला सुद्धा लागतो. आणि आता तर धंद्याला सुद्धा. तुम्ही कशाला एकापर्यंत बांधणीच करायचा. काय तुम्हाला आखली आहे का काय नाही. अरे आता हे मोबाईल आहेत. या मोबाईल मध्ये कॅमेरे इतके विचित्र आले. मोबाईलच्या टोका पेनाच्या टोकात मोबाईल आहे. नाही तुम्ही काही बोला नाही. तुम्ही जर एखाद्या छपरीजवळ उभे जरी दिसली आणि दंगल जर झाली कॅमेऱ्यात दिसले तर तुमचा कार्यक्रम झाला. त्याला थोडी नाही. 320 डांग जात जावा लागेल. आणि कधी गरीबाशी जातात श्रीमंताशी जात नाही. आणि जे एकदा दंगलीतून आज जाऊन आले त्यांना भेटा परत दंगल घेऊन जावायचा. राग आखला उदाहरण निघायचा. ए बघा बस खाली द्या. तिथे घरी काढून विठाल
काम 16 तास शिकवून चालले. एक काम, दोन क्रोध. आता एकच उत्तर द्या, रागाच्या भरात केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो किंवा नाही? पण ती वेळ उपयोग काय त्याचा? रागा का महिला म्हणजे तुम्ही जळून घेऊ नये, फाशी घेऊ नये ह्या मताचा मी नाही. पण तुम्ही आम्ही किती सांगितलं तरी ऐकू शकत नाही. त्यात काय, पण रागाला आकडा बसलेली माणसं त्यांना तेव्हा 2 मिनिटात अगरबत्तीचा सटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. चहा गरम असेल तर माणसं फुकून देतात आणि पातेलं गरम असेल तर माणसं पकडीनं खाली घेतात. पण हे दोघं जण असेल तर जिवंत माणसाला मारतात. दगड घालायचा आहे माणसाच्या डोक्यात दगड, आणि तो माणूस दगडाला मारायचा आहे. आणि एका दगडाने माणूस मेला तर ते प्रेत जर खाली पडलं तर ते प्रेत दगडानंच खेचायचं आहे. आणि पोलीस त्याला ओळखू येऊ नये म्हणून त्याचे तुकडे करून गुन्हे घालायचे. एवढं क्रोधच करू शकतो. तुम्ही अभ्यास करा. दगड घालायचा डोक्यात, ते प्रेत दगडानं खेचायचं आहे. महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं असल्यामुळं प्रेत सापडवतो तो प्रश्न वेगळा, आरोपीला शिक्षाही होते तो भाग वेगळा. पण यातना किती होत असते. आज तू महाराज चालू चालू माणसं एखाद्यावर वाळ करतात, इकडून सोडा तिकडे काय कृत्य आहे का काय, आणि हे दोघं जणच करतात काम आणि क्रोध. याला तिसऱ्याच्या तितक्या सुंदर वळण, पाणीने पण बुडवतंय, आगीने पण जाळतंय, दोऱ्याने पण बांधताय, शस्त्रने पण कापताय. काय वव्या आहे, जळेविने फुगडीची, आगीविने जाळीची, दोरेविने बांधीची, चिखलेविने रोवीची, पाचशेविने गोवीची. काय माऊलीची भाषा आहे. तुम्ही रागाला आकडा. हे दोघं जण सगळ्यात घातक आहे. पहिला झाला काम, दुसरा झाला क्रोध, तिसरा पक्ष आहे लोभ. लोभ लोभ आणि ह्या लोभांना अशी भांडणं लावली. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजान केले तेवढे यमानं केले. यम परवडला पण बहीण परवडली नाही. या फक्त दिसत्यात आहे. यांची सुद्धा नीती बदलली ह्या 2-4 वर्षापासून. या फक्त वावाळ्याला करुता घेऊन येत्या वाटी. आता एवढ्या मधल्या 40 जणी माझ्या पुढे बसतील का भावाशी बोलत नाही, अशा इथं बसलेल्या असतात. मी नावा सगळं सांगत आपलं काम आहे. हसण्यावारी गोष्टी देऊ नका. रक्ताचे नाते संपून गेले महाराज. इतके लोक खाली गेले आणि या राजकारणानं गावात इतकं वाटवलं गेलंय का ताळे सुद्धा पार्टीवर आहेत गावात, सत्य सुद्धा पार्टीवर आहे, कीर्तनकारांची सुद्धा पंचायत झाली. एखाद्याच्या घरी जाऊन फक्त विरुद्ध पार्टीचा असा ते जाताना 5,000 फाटका देते. आमच्या विरोधाची घरी द्यायला आता आम्ही घातली पुढे तो भाग्य इतकी गावात सीमेवरती घडली. तुमचं काय मत आहे? हा त्या साहेबांचं काम करतोय ना, हा या साहेबांचं काम करतोय. हे सगळे एकत्र आहे. 6 महिने झाले. ते कसे जुन्या गोविंदानं राहतात. कोणत्याही कार्यक्रमाला फिरूच खुर्च्या लावतात. ते त्यांचे आहे का भांडण? आणि तुम्हाला काय रोग झालाय गावात? हा त्या साहेबाचं काम करतो ना, ह्या साहेबाचं काम करतो. वास लावून टाकली गावांची सगळी. अक्षरशः हे गावांची लेवल इतकी वाईट झाली. मला लोक बोलून दाखवत नाही ना, आमच्यासारखं बोलतो. आज थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकट्या भाऊ नाही इतकं गावाचं राजकारण खाली गेलंय. इतकं नाराज वागत असत्या, इतकं राग लावा ना. हे पक्ष नेता बिता नंतर, पहिला धर्म संस्कृती. नेता बिता हे नंतर आहे सगळं. ते काय सकाळी असतील दुपारी रक्ताचे नाटक वाटला. थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर तो भाऊ संध्याकाळी कसा रडला. रडला तो रडला. माझ्या मुलीचा साखरपुडा झाला, मला पैसे गेल्याचं काही वाटलं नाही. पैसे जाणारच होते.
माझ्या भावाने माझ्या घरात यायचं होतं, तरी वट्यावर बसायचं होतं, तरी मला समाधान वाटलं असतं. ही बसलेली लोकांची चित्र आहे. इतके खाली गेले आपण. फॉरला भाऊ दुसऱ्या पक्षाचे म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही अशी कीर्तनात बसलेली मंडळी. आता त्यानं ग्रामपंचायतीला मतदान केलं नाही म्हणून त्यानं त्याच्या मुलीचं लग्न मोडायला 9,000 रुपये खर्च केला. अशी बसणारी लोक नाहीये. अरे इतकं खाली वाढत तुम्ही. महाराज गावठी माझे समजा सुद्धा न धाडण्यापर्यंत गावाचं राजकारण केलंय. एवढे खाली साखरपुडा झाला त्या बिचारे पोरीचं संध्याकाळी पोरगी नवे साडीचे पोरीला हसायला पाहिजे ना. ती पोरगी साखरपुडा झाल्यावर त्यांच्या सर रडली. आणि साखरपुडा झाल्यावर पोरगी का रडली माझे. मी तर पाहुणे आहे. मी तर एक दिवस जाणार आहे. माझ्या बापाचं घर सोडून मी जाणार आहे. भांडण माझ्या सुट्याचं माझ्या बापाचं होतं. मी काय केलं होतं. मी तर एक दिवस जाणार आहे. माझ्या सुट्यानं माझ्याशी बोलायचं नव्हतं, पण माझ्या पाठीवर आशीर्वादाचा थाप टाकायला यावं लागत होतं. हे चित्र इतका लोभ वाढलाय. लोभ. याचं नाव काय. याचं नाव काय. तिसरा चालेल लोभ. लोभ. आणि ही राजकारणातली जी उलाढाल झाली नाही 5-6 महिन्यापासून हिचंही उत्तर येते. बघ कोणत्याच डोक्यात काही नाही. सगळ्यांच्या डोक्यात 2024 आहे. लोकांचं काही कोणला घ्यायचं नाही. काय घ्या नाही. आता समजा किती समजा आज मी मेलो म्हणणार नाही. आज मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले. मला फायदा काय. मी उलथून जाणार. मला काय फायदा आहे. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे. काय कोणीतरी जायला आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला. काय करायचं त्याचं. आपण बुडालो जग बुडालो. आपला खिस्सा गरम येते. जगात पैसे आपल्याकडे चुकेल तर मग वाळून खातो. दुसरी त्याची शिबीचं का गुणगान गातो. 1 काम, 2 क्रोध, 3रा लोभ आणि 4 मद. मद मद. महाराज कोरोना झाल्यापासून इतकी लोक दारू पितात. विक्रम झाला. विक्रम. दारू न पिणं हा सध्या कमीपणा झाला. जी लोक दारू पित नाही त्यांना लोक म्हणतात जीवनाचा आनंद लुटता आला नाही. असं बेवड्यांचं म्हणणं आहे. आणि सध्या दारू, मटका, आकडा, महिला पुरुष, जुगारी, भ्रष्टाचार, धर्म याच्यावर कोणी बोलायचं नाही. बोलला तो मेलाच. दारूवर कोणी बोलायचं नाही. भ्रष्टाचार हा शब्द सुद्धा पाणी काढायचा नाही. 1 किलोमीटर रस्त्याला पुढे 1.5 कोटी लागत. पण बोला त्याचा गेम. कारण पैसे गळत येत्या. पिशी तुटेला असल्यामुळं फक्त खडी तांबडी लागली. खडी. आता आपण घर बांधले एवढे पैसे लागले. 24 पत्र्याची देवळाला शेड बांधली. तिला सभा मंडप नाव दिलं 3 कोटी. 32 पत्र्याला तुम्ही बदले. तुम्हाला काय. तुम्हाला आता काय नाही पुढे बसलं का. खरंय खरंय खरंय. मी लिहून गेलो का धंदा आहे का. नाही. हे खरंय का खोटं आहे बोला. अरे आपण कांद्याची चाळ बांधतो घरच्या घरी. विकत घेतो. 1,00,000-1,25,00,000 रुपयात चाळ होती. कवत नाही. पैसे गळत येत्या. मंजूर करणाराचे काही, देणाराचे काही, घेणाराचे काही, पुन्हा ज्याच्या वट्यावरून जाते त्याचे काही, वट्याच्या खालून काही, वट्याच्या वरून काही. तुम्ही मारला महाराज. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला. प्रदोष आज 12शी उद्या समाधी सोहळा आहे.
पाया पडतो तुमच्या. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, आणि आता मी हाय तोवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आहे. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येणार. हा काय म्हणत होता. मग 100 लोकांमध्ये 92 लोक दारू पितात सध्या. दारू 18 ते 22 टोटल. उगाच 100 मध्ये 2-3 नाही आहेत. नाही तर सरला मोटरसायकल चालला, कुत्र्याला आणि पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज करी. आम्हाला पाहिलं का खाखारा टाकीतो, मुळ्याचा कोंब दुख होतो त्याचा. आम्हाला पाहिलं का माझं तेवढी महाराज लोक दारू दारू. महाराज हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. या 4 वर्षात 10व्याला सुद्धा जायची लाज वाटते. आज 22-23 वर्षाची पोरं मेले. पुढे सांगा, बापाच्या अगोदर पोरगा गेलाय. बाप जिवंत आहे, पोरगा गेला. आई जिवंत आहे, पोरगा गेला. एवढी दारुड्याच्या 10व्याला ओबी घ्यायची कोणती? ज्ञानेश्वरीची ओवी कुठे? देवडीची ओवी कुठे? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 22 ते 20 वर्षाची शिंगर मारतात आणि 60 वर्षाचा बाप त्याच्या तोंडात पाणी वाटतो. कोणता न्याय? न्याय कोणता? या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखाद्या प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं, त्या प्रेताला जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या आणतात. उड्या. ती पोरं आईला विचारत आहे काय केलं का माझ्या भावाला सगळी लोक का आंघोळ घालतात? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला बसलेली माणसं. अरे पोरांची लग्न करता तर तुम्ही गावाला दारू बसता. पोरांच्या लग्नाच्या वराती काढता तर तुम्ही गावाला दारू बसता. अरे लग्न तुझ्या पोराच्या, तुझ्या पाहुण्यांना दारू पाज. 25-25 पोरांना 30-30 हजाराची दारू गावातल्या पोराला पाजायची. 10 पोरामध्ये 3 पोरं बेवडे झाले, त्याची बायको विधवा झाली. त्याचं काय? ते प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात आहे माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं ग आई? लोकांनी कुठे चालवलं? माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं? आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात. आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात आहे काय केलं ग माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं आहे. पेटलाय माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ती पोरग सगळ्यांना सांगत माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला विचारतात तू काल का आला? माझा बाबा देवा घरी गेला ना, पळून मी आलो ना. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उड्या हाणतात. आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतात. त्याला पोरं विचारतात तो खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या पोटात अन्न नाही म्हणून खेळत नाही. शाळेतली पोरं त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेला तुझा बाप मेला. ती पोरग घरी येतो आईला म्हणताय मेलाय का माझा बाप मेलाय. धारकन आईची दात खेळ बसते. या 4 वर्षात या 4 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या नावाला आहे. नाही नाही काही पोरं असे म्हणलं म्हणजे 2.5 वर्षाचं पोरग आहे. आईच्या सणातलं दूध घेत आहे. त्याचा बाप गेला. ते पोरग आई पुढे पिंडा पुढे बसते. आणि ते पोरग आईच्या स्तनातलं दूध घेत आणि बापाचा पुढे पिंड पडतोय. त्या पोराला एक जण आईच्या बाळात पत्रा खालून काढताय.
आणि ती पोरग भासाचं बनलेलं जातं. बापाच्या शेवटच्या दर्शनाला तर ती पोरग भास पाहिलं भासतंय. 90% पोरं पुरी देण्याच्या लायक राहिले नाही हे ध्यानात ठेवा. आणि लग्न जमावणारे दलाल नीट ऐका, दलाल. 50-50 हजार रुपये कमिशन झाल्याने नालायक नीट ऐका. इतकी वाईट प्रसंग येते तुमच्यावर. रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गायब झाली. गायब झाली म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. अरे काय करतो, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हा विनोद आहे का मला? राग येते लोकांना. इंद्रीकडे काही बरोबर काही. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोला, त्याला गवलायचं नाही पडत. त्याला म्हणा बघतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाहिजे, मग कळेल तुला काय भानगड आहे. हा, बोलायच्या गोष्टी राहिल्या नाही. 40% कॉलेजची पोरं वर्गात नाही. 70ची पल्सर, 30चा मोबाईल, 1,500 रुपये खिशात काही आहे. 100 रुपयाला किंमत नाही. ही आजची परिस्थिती आहे. प्राध्यापकानं बोलायचं ना, शिक्षकानं बोलायचं ना, बापानं बोलायचं ना. आमच्यासारखा बोलायचं त्याची बातमी टाकल्याशिवाय काय. पोरांना मोकळा मंगळवार सुरू द्यायचा. प्राध्यापकाने बोलावं तर त्याला पत्र, हे अध्यक्षांचं आहे, सचिवाचा आहे, संचालकाचा पाहुणा आहे. त्याचा बाप गट प्रमुख आहे, त्याचा भाऊ विभाग प्रमुख आहे, त्याचा मामा तालुका प्रमुख आहे, त्याची मामी बचत गटाचा अध्यक्ष आहे. आम्हाला सुद्धा तारीख घेताना काय लोकांना द्यायला, मी सरपंच बोलतो. तू एका गावचा सरपंच आहे, आम्ही महाराष्ट्र हिंदुतो. तुझा येडा बिडा झाला का काय? आम्हाला सुद्धा इतका का सासुरवाशी महाराज. मी गटप्रमुख आहे, मी त्या साहेबाचा ऐकून बोलतोय, मी या साहेबाकडून बोलतोय. आम्हाला काय करायचं तुमचं साहेब? हा म्हणलाय तुमच्या वार्डात उभं राहायचं नाही, तुमच्याकडून 100 घ्यायचे. काय कुठलं तुमच्या पैसा? तुम्ही लोक संपवली महाराज. बायका मिळाल्या पोरांना. रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्ले गेला, चित्रच दिसा. बायका नाही रे. आता लग्न न झाल्याने पोरं, तुम्ही तो विषय काढून टाका. बायको नाही तुम्हाला आता असे दिवस काढायचे. कोणाचा तरी फोटो ठेवायचा. नाही झोपाली डबल. हो नाही, हे क्रिकेटचे वाक्य भाऊ, हे झोंबाच्यात पण खरे. मला 16 सांगायचे तर आता 4 झाले. हे काम, क्रोध, लोभ, मत किती झाले? 4 झाले का? अजून 10 राहिले, 12 राहिले. ऐका एक एक आता फास्ट सांगून टाकतो. काम, क्रोध, लोभ, मत, मत्सर आणि अहंकार किती झाले? 6. मी, तू, तुझ, मन. त्या बाबळीपासून या बाबळीपत इकडली अख्खी इकीन तू जिरावला नाही ना मी म्हणा बापाचं. शेंबड्या पोरीला ते पोरग म्हणत तू माझी नाही ना, कुणाचीच नाही. आणि तू कुणाशी जरी संसार केला तो सुखी होणार नाही. अरे तिचं ऑपरेशन झालं, त्याला 3 पोरं. अरे तू काय याला गेलाय? मी सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त पुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. नवी नवरी पाहिजे ना, महिला म्हणत तुम्ही नवी नवरी. यंदा लय नवरी आल्या, यंदा भाद्रपदात नवरी आल्या. मी म्हणतो कवा येऊ द्या, नवऱ्या येऊ द्या. इथून पुढं लग्न जमल्यावर थांबायचं नाही. पहाटी जमलं, दिवस उठता हळद.
पण एखादा म्हणला ना रविवारी पाहू शनिवारी नवरी काय नवरदेव मी काढून बसला नवरी आणि नवी नवरी पाहिजे ना इथवर हिरव्या बांगड्या मेहंदी लई तळपायाला मेहंदी हाताला मेहंदी नेक पॉलिश इथं लिपस्टिक इथल्या पट्टीत चमकी इथल्या मटीत चमकी इथं एक कलर इथं खालून एक कलर इथं मधल्या खासात एक कलर आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक कोणत्या गुरुजी होतं का व्याकरण शिकायला तेव्हा तेव्हा केव्हा नुसती टिंबच दिसली तेव्हा तेव्हा केव्हा अय्या तेव्हा तेव्हा केव्हा अय्या आणि येईल त्याच्या पाया पडती 5-50 रुपये मिळायच्या पाया पडायचे आणि तिची सासू म्हणते जाऊ बाई माझ्या पाप्याचा उशिरा झाला बरं का पण वस्तूलाही जोरात मिळाली मी तर खुशाल डोळे मिटायला ते पहिले आठवड्यातलं सांगतो बरं आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याचं तिचं जुगार जमलं का तिला म्हणायचं कस काय सांगत तुम्ही काय ऐकते पाहा पप्या येडा झाला बाई सारखा तिच्या माग झिंडतो ग बाई आता तर भांडे घासू लागतो 2-4 दिवसापासून हात नाही पप्यास टाकीतो ग बाई मला तर असं वाटतं नक्की त्या पोरीनं मा पप्याला काहीतरी अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात आता हो याचं कारण आहे सर्व सुखाची आशा जन्माला